एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो फायनली द न्यू व्लॉग स्टार्टेड आणि व्लॉग सुरू करण्याचं रिझन म्हणजे काही दिवसांपूर्वीच नयननी कॅम्पची स्टेट चॅम्पियनशिप दिली होती. कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची जी स्टेट चॅम्पियनशिप होती जी पुणे बालेवाडी स्टेडियमला ऑर्गनाईज केली होती आणि नयनला तिथे दोन्ही इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल होतं. आणि बिईंग अ गोल्ड मेडलिस्ट नयनचं पुढे किओ नॅशनल चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झाले आणि ही जी नॅशनल चॅम्पियनशिप असणार आहे ती आहे 15 डिसेंबरला दिल्ली येथे. बट या दोन्ही कॉम्पिटिशन्सच्या मध्ये किओने अजून एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली आहे जी आहे उद्या मुंबई येथे फॉर ऑल इंडिया कराटे विनर्स अशी ही चॅम्पियनशिप आहे आणि त्यामध्ये ऑफकोर्स नयनचं सिलेक्शन झालेलं आहे. सो उद्या ह्या चॅम्पियनशिपसाठी नयन जातोय आणि ऑफकोर्स नेहमीप्रमाणे मी सुद्धा त्याची चॅम्पियनशिप बघायला जाणार आहे. सो वाजलेत आता रात्रीचे 11:30 आणि उद्या सकाळी आम्ही पहाटे 4 वाजता निघतोय. नयन ऑफकोर्स त्याच्या टीमसोबत पुढे निघणार आहे पण आम्ही सुद्धा त्यांना फॉलो करत काही इन केस जर ट्रॅफिक वगैरे लागलं तर उशीर नको व्हायला, कारण रिपोर्टिंग टाईम पार्टिसिपेंट्ससाठी जो आहे तो 8:30चा आहे आणि आम्हाला बेसिकली कोणतेही इव्हेंट्स मिस करायचे नाहीत, त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्याच टायमिंगला मॅच होत तिथे पोहोचणार आहोत. सो लेट्स सी कशी होतीये जर्नी आणि कशी होतीये कॉम्पिटिशन सगळं तुम्ही ह्या व्लॉगमध्ये पाहणार आहात. सो प्लीज एन्जॉय द व्लॉग आणि ऑफकोर्स जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब. आय होप तुम्हाला जे काही व्लॉग्स आहेत ते आवडत असतील आणि जर तुम्हाला काही इंटरेस्टिंग व्लॉग्स अजून पाहायचे असतील तर ऑफकोर्स ते नवनवीन ट्रॅव्हल व्लॉग्स आणि बाकीच्या सुद्धा काही व्लॉग्स आहेत ते अपकमिंग तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून फॉर इट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो मस्त नवीन दिवसाची छान सुरुवात झाली आहे. वाजले आहेत पहाटेचे 3:45. मी रेडी झाली आहे, नयन रेडी होतोय आणि थोड्याच वेळात मी त्याला त्याच्या टीमसोबत ड्रॉप करणार आहे. तो तिथून त्यांच्यासोबत जाणार आहे आणि त्यानंतर मी, माझी फ्रेंड आणि तिचे हस्बंड असे आम्ही तिघे ही कॉम्पिटिशन पाहण्यासाठी निघणार आहोत. सो आम्ही सुद्धा लवकरच आमची जर्नी सुरू करणार आहोत म्हणजे आम्हाला सुद्धा लवकर पोचता येईल आणि मुलांसोबत सगळे इव्हेंटसुद्धा त्यांचे बघता येईल. सो चला तर मग आमच्यासोबत तुम्ही सुद्धा आमची जर्नी एन्जॉय करा. मागे लाईन लावून उभे राहतील.
Junior girls will be Sabina Jasmine. रात्री आम्ही 11:30 पावणे 12च्या दरम्यान पुण्यामध्ये पोहोचलो. कॉम्पिटिशन खूप छान झाली. जसं की मी थोडेफार जे काही ग्लिम्सेस घेतले कॉम्पिटिशनचे तिथले ते मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेलेच आहेत. आणि नयन दोन्ही इव्हेंट्समध्ये म्हणजे काता आणि कुमिते इव्हेंट्समध्ये आणि चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्समध्ये सुद्धा नयननी गोल्ड मेडल मारलेलं आहे. आणि सुपर प्राऊड ऑफ नयन, कारण खूप छान होती कॉम्पिटिशन. कॉम्पिटिटर्ससुद्धा खूप छान होते आणि नयन खूप छान खेळला. सो मस्त झाली कॉम्पिटिशन. फक्त प्रवासात मला जास्त काही शूट करता आलं नाही, त्यामुळे जे काही थोडंफार होतं ते मी शूट केलं आणि मी तुम्हाला ते दाखवलं. सो आमचा कालचा पूर्ण दिवस, आम्ही सकाळी 8:30ला वगैरे पोचलो होतो आणि त्याच्यानंतर आमचा पूर्ण दिवस जो आहे तो तिथेच गेला कॉम्पिटिशन व्हेन्यूवर. बट आता फायनली आम्ही आलेलो आहोत आणि देर आर मेनी मोर कॉम्पिटिशन्स टू कम. अजून नयनची ZPची कॉम्पिटिशन आहे, त्यानंतर SFA आहे जी दरवर्षी होते बालेवाडी स्टेडियमला, आणि अजूनसुद्धा बऱ्याच कॉम्पिटिशन्स आहेत बिफोर गोईंग टू दिल्ली. आणि ऑफकोर्स दिल्लीच्या कॉम्पिटिशनबद्दल तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, जी नॅशनल चॅम्पियनशिप आहे. सो सुपर एक्सायटेड आणि वेटिंग फॉर ऑल द कॉम्पिटिशन्स आणि ऑल द बेस्ट टू ऑल द प्लेयर्स जे पण नयनसोबत किंवा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्या सगळ्या प्लेयर्सला ऑल द बेस्ट फॉर द प्रॅक्टिस, फॉर द चॅम्पियनशिप्स. आणि थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी खूप छान मेसेजेस केलेले आहेत. मी इन्स्टाला रात्रीच पोस्ट केले नयनचे काही फोटोज आणि व्हिडिओज. तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान ब्लेसिंग्स दिलेले आहेत नयनला. थँक्यू सो मच टू ईच वन ऑफ यू. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, शुभ आशीर्वादामुळे आणि ऑफकोर्स नयनचे जे कोच आहेत आणि चॅम्पियन्स कराटे क्लब पूर्ण एंटायर जे कोचची टीम आहे, सगळे जे प्लेयर्स आहेत जे एकमेकांना मोटिवेट करतात. सो थँक्यू सो मच टू ईच वन ऑफ देम. त्यांच्यामुळे ॲक्च्युली हे जे अचीवमेंट आहे ते पॉसिबल होतं. अदरवाईज एकटा माणूस हे करू शकत नाही. आणि इट इज अ टीम वर्क ॲक्च्युली. जरी इंडिव्हिज्युअल जिंकत असला तरी ऑफकोर्स इट इज अ टीम वर्क. सो थँक्यू सो मच टू ईच वन ऑफ यू. नयन सकाळीच स्कूलला गेलेला आहे. आज त्याची सकाळची 6ची स्कूल होती, त्यामुळे जरी रात्री आम्ही उशिरा आलो तरीही मेड शुअर की तो लवकर उठला आणि स्कूलला तो गेलेला आहे. थोड्याच वेळात तो येईल, साधारण 11, 11:30 तो परत येतो.